मित्रांनो, आपल्याला जर आपण विचार केला, आपल्याला जर युरिया हा उपलब्ध झाला नाही तर आपण आपल्या पिकामध्ये युरियाला पर्यायी खत म्हणून कोणत्या खतांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो। आपण या व्हिडिओमध्ये अशा खतांच्या दोन जोड्या बघणार आहोत ज्या आपण युरियाला पर्याय म्हणून वापरू शकतो। त्याचबरोबर त्याचे रिझल्ट सुद्धा युरियापेक्षा जबरदस्त आहे। त्याचबरोबर युरियाचे आपल्या पिकामध्ये काय तोटे होतात आपण ज्या दोन जोड्या सांगणार आहोत त्यामध्ये आणि युरियामध्ये आपल्याला काय कंपॅरिझन आहे, कोणतं खत बेस्ट आहे, युरिया बेस्ट आहे का आपण ज्या जोड्या सांगणार आहोत त्या बेस्ट आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या पेजला फॉलो केलेलं नसलं तर पेजला फॉलो करून घ्या व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सर्वप्रथम आपण युरियाचे आपल्या पिकामध्ये व जमिनीला जे काही तोटे होते ते बघू। सर्वात पहिला तोटा मित्रांनो, युरियाचा जर अतिवापर झाला जमीन ही खराब होते, त्याचबरोबर जमिनीमध्ये कडकपणा येतो। दुसरं म्हणजे पिकामध्ये मित्रांनो युरियाचा अतिवापर झाला पिकाची फक्त शाकीय वाढच होते, पिकाची जी काही शाकीय वाढ होऊन पिकाला जे काही फुलधारणा ही कमी होते, त्याचबरोबर जी काही फळधारणा ही होणार आहे ती सुद्धा कमी होते। दुसरं म्हणजे युरिया आपल्या पिकात थोड्या टायमासाठी उपलब्ध होतो, त्याच्यानंतर त्याचं काम संपून जातं। त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये जर कळी अवस्थेमध्ये जर नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर आपली कळी ड्रॉप होण्याची शक्यता जास्त असते। दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये नत्राचा किंवा युरियाचा जर अतिवापर झाला तर आपल्या पिकामध्ये किडीची व जे काही रोगांचं जे काही प्रमाण आहे ती वाढण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त असते। तर मित्रांनो, युरियाला पर्यायी खत म्हणून आपण कोणत्या खतांचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे तर मित्रांनो, त्यातलं पहिलं आहे अमोनियम सल्फेट आणि दुसरं आहे अमोनियम सल्फेट फॉस्फेट। तर मित्रांनो, हे आपल्याला नत्र हे सर्वात महत्त्वाचं जे काही अन्नद्रव्य पिकामध्ये आहे, जर पिकाच्या योग्य वेळेत नत्र हे दिलं गेलं नाही तर आपल्याला उत्पादनात ही कमी जाणवते किंवा उत्पादन हे कमी होतं। मित्रांनो, आपल्याला युरिया असून आपल्याला अमोनियम सल्फेट व अमोनियम सल्फेट फॉस्फेट हे काही खतांच्या जोड्या का वापरायच्या आहे तर मित्रांनो, त्याचं कारण म्हणजे युरियामध्ये फक्त सिंगल घटक म्हणजे फक्त नायट्रोजन हा आपल्या पिकाला मिळतो। त्याचबरोबर जे काही आपलं अमोनियम सल्फेट आहे त्यामध्ये नायट्रोजन तर मिळतोच, त्याच्याबरोबर सल्फर सुद्धा मिळतो। दुसरं म्हणजे अमोनियम सल्फेट आणि फॉस्फेट यामध्ये आपल्याला युरिया तर मिळतोच, त्याच्यासोबत फॉस्फरस आणि त्याच्यासोबत जे काही सल्फर हे सुद्धा मिळतं। तर मित्रांनो, दुसरं म्हणजे जे काही युरिया हे आपल्याला 1 ते 2 दिवस आपल्या पिकामध्ये काम करतो, त्याच्यानंतर त्याचं काम हे संपून जातं। दुसरं म्हणजे आपण जे काही अमोनियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट फॉस्फेट ह्या दोन ज्या खतांच्या जोड्या आपल्या पिकामध्ये टाकणार आहोत ह्या आपल्या पिकाला हळू लागू होत्या व आपल्या पिकामध्ये जास्त दिवस राहून आपल्या पिकाची जी काही आता समजा गहू असेल, गहूमध्ये फुटव्याचं काम करतात व इतर पिकामध्ये सुद्धा त्याचे जबरदस्त असे रिझल्ट आहे, ते तुम्ही मित्रांनो वापरून बघू शकता। मित्रांनो, आपल्याला जर युरिया असून सुद्धा युरियाला पर्याय म्हणून जर अमोनियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट फॉस्फेट हे जर खत निवडायचे असले तर त्याचं दुसरं कारण म्हणजे यामध्ये नायट्रोजन बरोबरच फॉस्फरस मिळतंच, फॉस्फरस मिळतं, त्याच्यासोबत सल्फर सुद्धा महत्वाचं अन्न घटक आपल्या पिकांना मिळतं। मित्रांनो, सल्फरचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे सल्फर आपले जे काही पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार करतं, त्यामुळे आपल्या पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोग येणार आहे त्याच्या विरुद्ध पिकाला लढायला मदत होते। दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं काम आहे मित्रांनो सल्फरचं तेलबियामध्ये। मित्रांनो, तेलबियामध्ये सल्फरचा रोल असा आहे, सल्फर जर आपण तेलबियांच्या पिकाला कोणत्याही पिकाला जर दिलं त्यामध्ये जे काही बियांचा आकार हे सल्फर वाढवण्याचं काम करतं, त्याचबरोबर गुणवत्ता सुधारतं व जे काही तेलाची जे काही पर्सेंटेज आहे आपल्या बियामधलं ते सुद्धा वाढवण्याचं काम हे सल्फर करतं। त्याच्यामुळं आपल्याला सल्फर हे वेगळ्या समजा बेंटोनाइट सल्फर किंवा इतर जे आपण जे सल्फर देतो ते देण्याची गरज नाही। आपल्याला हे 2 मिश्र खत टाकले ते आपल्याला आपल्या पिकामध्ये सल्फर हे उपलब्ध होऊन जातं। तर मित्रांनो, आपण आपल्या पिकामध्ये युरिया जर आपल्याला उपलब्ध झाला नाही तर आपण अमोनियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट फॉस्फेट ह्या दोन काही खतांच्या जोड्या ह्या वापरू शकतो। मित्रांनो, डबल आपल्याला माहिती असावी तर मित्रांनो, आपल्याला युरियामध्ये फक्त 46% नायट्रोजन हे उपलब्ध होतं, तर तसं
अमोनियम सल्फेटमध्ये जे काही नायट्रोजनचं प्रमाण आहे ते 20% आहे व सल्फरचं प्रमाण हे 23% आहे. आपल्याला जे काही सल्फर आणि नायट्रोजन हे दोन्ही सुद्धा अमोनियम सल्फेटमध्ये उपलब्ध होणार आहे. दुसरं म्हणजे अमोनियम सल्फेट फॉस्फेट, यामध्ये आपल्याला नायट्रोजन 20%, फॉस्फरस 20% आणि जे काही 13% सल्फर आपल्याला ॲडिशनल हे मिळणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, हे आता तुम्हाला ठरवायचं आहे, आपल्याला आपल्या पिकामध्ये युरिया वापरायचा का अमोनियम सल्फेट किंवा अमोनियम सल्फेट फॉस्फेट हे वापरायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका.